कारळ्याची अतिशय औषधी अशी चटणी आपण आज बघणार आहोत. आणि ही चटणी बघताना आपण बघतोय की मी कढईमध्ये कारळे घेतलेले आहेत आणि ते छान परतवते. कारळ्यामधनं एक तडतड असा आवाज येतो जेव्हा तुम्ही कारळे भाजत असता. तर हा आवाज आला की मग आपले कारळे छान भाजले जात आहेत असं समजायचं. आणि हा आवाज थांबला की मग कारळे छान भाजून झाले. त्याच्यामध्ये तीळ घालायचे. तुम्ही आता थंडीचा सीझन आहे तर त्याच्यामुळे तीळ हे शरीराला अतिशय छान असतात, तर तेही त्याच्यामध्ये आपण घातलेले आहेत. थोडंसं लसूण घेतलं, तोही छान भाजल्यानंतर आपण जिरं घालणार आहोत त्याच्यामध्ये. आणि हे लसूण आणि जिरं हे पण छान भाजून घ्यायचे. मी थोडेसे माझ्याकडे भाजलेले दाणे होते तर ते सुद्धा मी घेतलेले आहेत आणि ते आपण जेव्हा बारीक करणार आहोत चटणी तर तेव्हा घालणार आहोत. तुम्ही बघत असाल मिक्सरच्या भांड्यामध्ये खाली आपण जिरं आणखीन लसूण घेतलाय, त्याच्यानंतर कारळे, तीळ आणि शेंगदाणे असं आपण वाटणार आहोत. चटणी थोडी जास्त करत असल्यामुळे 2 बॅचमध्ये चटणी करतोय आपण. तर हे भाजलेले शेंगदाणे आहेत, एका ह्याच्यात मी काढून ठेवले आणि हे दुसऱ्या बॅचमध्ये आता आपण बेडगी आणि काश्मीरी मिरचीचं तिखट घालतोय कलरसाठी. हे साधं तिखट आहे आपलं, जे रेग्युलर आपण भाजीला वगैरे घालतो ते तिखटपणासाठी. आणि आपण घालतोय मीठ. तुम्ही तिखट आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आणि हे छान परत मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आणि छान हाताने मिक्स करायचं हे सगळं, की ते एकसारखं एकजीव होतं सगळं. आणि मग नंतर तुम्ही चमच्याने करू शकता. मी 2 बॅचमध्ये हे केलेलं होतं म्हणून मी हाताने मिक्स करते. आणि आता हे चमच्याने फिरवते आणि अशा प्रकारे आपली ही कारळ्याची किंवा खुरसणीची चटणी तयार आहे. अतिशय पौष्टिक आणि आरोग्याला हितकारक. तुम्ही भाकरी बरोबर, पोळी बरोबर खाऊ शकता. अशाच आपल्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.